आपण इकडे जास्तच प्रमाणात येईल त्याच्यामुळे लेकरं आजारी पडायचे, बाया पण आजारी पडायचे. मतदान होतं त्याच्यामुळे थोडंसं करतो म्हणले होते सगळे, तर निर्णयाला सांगितलं आले ते लगेच काढतात. आता ही कारखान्याचे जे पाणी आहे ते पाणी कुठे सोडत आहे? त्यांनी काय केलं साहेब, जे क्षेत्र उर्वरित क्षेत्र आहे कारखान्याचं अगोदर ते नाल्यामध्ये सोडलं होतं. नाल्याद्वारे ते तेरणा नदीला आलं म्हणून ते बंद केलं परत, तेरमध्ये प्रदूषण व्हायला म्हणून. आता जेवढी जमीन राहिली त्या जमिनीमध्ये असं मोकळं पाणी सोडून दिलं. महिनाभर झालं. आता महिनाभर किती कॅपॅसिटी मला जसं जसं पाजरत चाललंय खाली. मग जेवढे बी आता काल म्हणजे 10 दिवस अगोदर 2च बोर लावता यांच्या, पण आज कंडिशन 20 ते 25 बोरला ते पूर्ण पाणी आता यायला. जीवन प्राधिकरण बंद आहे. पण आपण हे पाणी सॅम्पल टेस्ट करून घेतलं होतं का आपल्या याच्यातून लॅबमधून? असं वासच हाती बाकीचं इन्फेक्शन व्हायला बताव ना पिवळं एकदम पूर्ण पिवळं पाणी आहे आणि वासन आहे. आणि याच्यामध्ये काय करा, याच्यामध्ये जे आकडेवारी गोळा करा. ग्रामसेवकांकडे आम्ही ऑलरेडी जे आहे किट देऊन दिलेलं आहे. तुमची ग्रामपंचायतीलाच आहे, सरपंच यांना माहिती असते. ते 2 मिनिटात त्याच्यामध्ये पण टेस्ट होतात. ते सगळे पुरावे पण तुमच्याकडे ते असते पाहिजे. 2 मिनिटात टेस्ट होतात पाणी. ग्रामसेवकांकडे आहे, त्याला माहिती आहे. नाही, हे तर तुमच्या गाव लेवलवरच तुम्ही 2 मिनिटात तुम्हीच पण करू शकता. एकदम सोपं आहे. ठीक आहे, काय करा 1 मिनिट. आणि काल पोल्युशन कंट्रोल बोर्डचे जे अधिकारी ते साहेबांची मीटिंग मध्ये तो पण आले होते. त्यांनाही आम्ही सूचना दिली. संभाजीनगरचे जे त्यांनी पण पाण्याचे सॅम्पल पाठवलं होतं. अजून त्याचा रिपोर्ट ह्या पाण्याचं घेतलं नाही साहेब अजून त्यांनी. ते पहिल्या पाण्यात घेतलं. ही पाणी आपण लगेच एक किट मार्फत सॅम्पल करू शकता. आम्ही बोलतो अजून एक जीएसडीची लॅब पण आहे. तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राची जवळची दोकीमध्ये आहे का? पीएससी ला सांगा सर. इधर जो है शाम तक 1 घंटे में हो जाता है और लैब में भी हो जाएगा. ये पीएससी इसको बोलता हूँ. हाँ. जाएगा कर देंगे. किट से भी हो जाएगा. किट मध्ये तुमचे दोन्ही किट आहे, बायोलॉजिकल आणि केमिकल. आणि हे जे लॅब आहे बाकी ग्रामपंचायत म्हणजे असं पिऊ शकत नाही पाणी. धुतल्यानंतर पूर्ण कपड्यामध्ये वास आहे. बट याच्या कारखान्याचे नाही कारखान्याचे पाणी किती चर्मरोग आता पण पाणी सोडत. सर, मुद्दा असा आहे, रुकी गाव आहे 75 लोकसंख्येचं. तेरणा कारखान्याला 378 एकर जमीन आहे. कारखाना बंद होता 10 वर्ष. सन्माननीय सावंत साहेबांनी घेतला. 45 एकर आहे. ते पहिलं पाणी तेरणीमध्ये सोडलं, आता पाणी त्यांनी जमिनीत सोडलं आणि रुकी आणि 4 गाव पाणी पुरवठा गेले बंद आहे. त्यामुळं पूर्ण पाण्यामध्ये TDS टोटल डिझॉल्व सॉलिड. त्यामुळं मानवी शरीरावर प्रचंड हानी आहे आणि त्या ऍक्शन घेऊन ताबडतोब केलं पाहिजे, एवढं माझं मत आहे. आणि तुम्ही स्वतः विजिट द्या जनतेसाठी, कारण हे आरोग्याशी निगडीत विषय आहे, कुठला राजकीय नाहीये. हे प्रामाणिक विषय. कारण कसं आहे, टेस्ट घ्यायची का नाही हा तुमचा विषय आहे, पण आज लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत. मी तो सांगतो पुन्हा. आणि विशेष तुमच्या जे एक प्लीज वरचं जे आमच्या चिमण्या आहेत त्याचं कार्बन डायऑक्साईड कार्बन 8 किलोमीटर एरियामध्ये फेफड्याचे रोग होईल, श्वासाचे त्रास होईल. आणि प्रदूषण कंट्रोल बोर्डच्या नुसार एक पण कारखाना नाही करत. त्यामुळे 8 किलोमीटर मध्ये त्याची काजळी पडते
आणि लहान लहान लेकराला डोळे म्हणा हे फार मोठा विषय आहे. हा विषय सिरियस आहे सर. काही राजकारण नाही. पांढरी गाडी उभारलेली असली नाही सगळीकडे बघायला तुम्हाला फोटो पाठवायचे ते पाठवतो आम्ही. एवढं खरं आहे. घरात सुद्धा लगेच आम्ही सांगतो एक पाण्याची सॅम्पल आम्ही PHC ला आणि सहस्त्रला सांगतो आणि तुमच्या सरपंच ग्रामसेवक सरपंच कोण आहे सरपंच आणि ग्रामसेवक ते सॅम्पल त्यांना उपलब्ध करून देणे त्यांनी तेवढं सुद्धा दाखवलेलं नाही अजून. तुम्ही पण एक मिनिट आपण तुम्ही पण सॅम्पल्स त्यांना उपलब्ध करून घ्या. तुम्ही कोण तुम्हाला वाटत असेल या बोरामध्ये अमुक आता काय करेल ते आरोग्य विभागाचे माणूस तुमचे ग्रामपंचायतीला जातील. आता 1-1.5 तासामध्ये जातील. ठीक आहे, तुम्ही स्वतः उभं राहून ज्या ज्या बोर्डमध्ये तुम्हाला शंका आहे सर जे आता तुम्हाला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे आपण सॅम्पल द्या. आणि अजून एक काय करा आमचे SDO पण आहे ओमकार सर आता थोडं साफ सर आता काय करा तसं उद्या MPCB जी RO आहे तर त्यांना पण आम्ही आदेश करतो त्यांना उद्या बोलून द्यावे आणि आपण त्यांना पण घेऊन त्यांना कारखान्याचे लोक तुमच्याकडे कोण येणार आहे प्रतिनिधी म्हणून एक कोणी तुम्ही नंबर आम्ही हां सो यांना पण घ्या स्थानिक आणि सरपंच सगळे असतील उद्या व्हिजिट करा तुम्ही त्यांना वेळ द्या व्हिजिट करून एक गावात तुम्ही सबमिट करा. ठीक आहे आणि त्याच्यावर आपण जब तक क्या आपने कसं आणि तेलमधल्या किमतीच्या कारखान्याला केली होती त्यांना आपण डिस्कसही केलं होतं की अशा पद्धतीचं शुद्ध पाणी यायला नव्हतं तुम्ही ती यंत्रणा करा. आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचे लातूरचे चव्हाण साहेब ते पण होते उपस्थित. त्यांनी एक रिपोर्ट आता आपल्याकडे सबमिट केलं ते ढोकीचं की म्हणजे बोरची आता ही स्वतंत्र अर्ज आहे नवीन अर्ज आहे. काल सर आपले ग्राम महसूल अधिकारी व्हिजिटही केली लोणटेमध्ये ते त्यांना मशिनरीमध्ये बट त्यांचे पण तिथे आता फॅक्टरीमध्ये पण व्हिजिट केली पाहिजे आणि ते पण व्हिजिट केली पाहिजे आणि पाण्याची काय सॅम्पल चेक करा. आता आपण ग्रामपंचायतीला आम्ही आदेश करतो ग्रामपंचायतीने डोकी ग्रामपंचायती आहे. सो मला तुम्हाला वाटत असतील की तुम्ही पाणी पाहिजे तुम्ही ग्रामपंचायतीला मागणी करा आम्ही त्यांना आदेश करतो सरपंच ते तुमची व्यवस्था करतील तात्पुरता. तुमच्या एक जणांचे फोन नंबर द्या. चला अरे महिला समोर आलेले आमच्या एरियामध्ये 2-4 बोर आहेत. त्या बोरला ना काळं भूर पाणी यायला लागले. असं आम्हाला वाटतंय की ती एकदम नालीतलं पाणी ते प्यायला पण येत नाही. त्याच्यामुळे लेकरं इतके आजारी पडायला लागलेत ना. लेकरं तर पडायला लागलेत पण आम्ही पण बाया म्हणा घरचे म्हणा सगळेजण म्हातारे कोतारे म्हणा सगळेजण आजारी पडायला लागले. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो आज सर पाण्याची समस्या घेऊन तर त्याचं काहीतरी बघावं म्हणून आलो होतो. कोणाला भेटला काय नाही कोणाला भेटला काय नाही कलेक्टर साहेबांना भेटलो. पाणी कशामुळे व्हायला लागले असं आम्हाला वाटतं की कारखान्याचं सोडल्यामुळे व्हायला लागले सर. एक 15-20 दिवस झाले व्हायला लागले. त्याच्या आधी पण होत होतं पण एवढं काही लक्ष दिलं नाही आम्ही. आता अशाच जरा जास्तच यायला लागले त्याच्यामुळे थोडं लक्षात आमच्या पण लक्षात आलं नाही इतके दिवस. आता लक्षात आलं त्यानं खोकला होते अंगावर असं चट्टे आल्यासारखं व्हायला लागले अति प्रमाणात व्हायले सर. ते आज आपण कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? हो करतो म्हणले 1-2 दिवसात होऊन जाईल म्हणले त्यांनी. हो सर. खूप पाणी घाण यायला लागले कुणी लक्ष बी देणार. नाव काय तुमचं गाव कुठलं? ढोकी गाव रंजना राजभाऊ जोशी नाव आहे माझं. काय झाले? पाण्यामध्ये घाण यायला लागली कारखान्याचं मळीचा वास यायला लागला. काही दिवसापासून ढोकी परिसरातील जेवढे बोर आहेत त्या बोरमध्ये एक घाण वास येणारं आणि एकदम पिवळं असं कलरचं पाणी निघत होतं. त्याचं आम्ही जेव्हा कारण शोधलं गेलं तर काय 1-1.5 महिन्यापासून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना जे भैरवनाथ संचलित आहे त्याने जो मळयुक्त किंवा केमिकलयुक्त पाणी आहे ते ज्याची
नियमानुसार पोल्युशनच्या नियमानुसार जी विल्हेवाट लावायची ती विल्हेवाट लावलेली नाही आणि ते डायरेक्ट त्या 300 एकर जमिनीमध्ये पाणी सोडून दिलं आहे आणि 1-2 महिन्यापासून सोडून दिल्यामुळे त्या जमिनीत ऑब्झर्व होऊन पाजरत तो डायरेक्ट बोरमध्ये त्याचा प्रक्युलेशन झालेलं आहे आणि ते प्रक्युलेशन झाल्यामुळं आज ढोकीतील एकतर ढोकीमध्ये जीवन प्राधिकरणची कोणतीही व्यवस्था नाही, ग्रामपंचायतच्या नळाला कोणताही पाणी कमीत कमी 1 वर्ष झालं पाणी नाही, पूर्ण जी पिण्याची आणि सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्ण अख्ख्या ढोकी गावात 25,000 वस्तीचा जे गाव आहे त्याची पूर्ण व्यवस्था ही फक्त बोरवर आहे आणि त्या बोरवरच जर कमीत कमी एका भागात 4 नंबर वार्ड आणि 5 नंबर वार्ड आहेत त्या दोन्ही वार्डातील बोरला ही कंडिशन झालेली आहे की पाणी एकदम तीव्र वासाचं पाणी येत आहे आणि पिवळं पाणी आहे आणि त्याच्यामुळं आता त्याचे साईड इफेक्टसुद्धा जाणवत आहेत, कोणाला चट्टे यायला लागलेत, कोणाचे डोळे लाल व्हायला लागलेत, कोणाला खोकला यायला लागले आणि अशी असताना देखील अजून त्याच्यावर काही उपाययोजना झालेल्या नव्हता. तरी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलं आहे की त्वरित ह्याच्यावर उपाययोजना करून त्यांना ती विल्हेवाट त्या पाण्याची तेरणाच्या पाण्याची विल्हेवाट लावावी आणि ह्या पर्यायी व्यवस्था ह्या लोकांना पाण्याची करावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. 25,000 इतके असून आणि ढोकी गावामध्ये हा कारखाना गेले 3 वर्ष सावंतसाहेब चालवतात आणि कारखान्याची जमीन 358 एकर आहे आणि पाण्याची विल्हेवाट लावता त्यांनी पाणी पूर्ण जमिनीत सोडलेलं आहे आणि ढोकीमध्ये जी बोरची व्यवस्था आहे ते पाणी त्या बोरमध्ये गेल्यामुळं ढोकीतल्या प्रभाग 4, 5, 6 किंबहुना पूर्ण गावाला आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे कुठलाही राजकीय आरोप नाही आहे. आत्ताच न्यालबाई संग्रामबाई ह्या गावातल्या महिला आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांना, त्यांनी 2 दिवसामध्ये अहवाल देऊन ॲक्शन घेतो असं सांगितलेलं आहे. पण माझी एकच विनंती आहे, ढोकी आणि 4 गावाची पाणी पुरवठा बंद आहे ती शासनाने ताबडतोब चालू करून ढोकीच्या नागरिकांना चांगलं पाणी दिलं पाहिजे एवढी एक रास्त मागणी गावाची होती मी करतो आहे आणि कारखान्याच्या विरोधात जे काय कायदेशीर ॲक्शन घ्यायची ती घेतली पाहिजे. आणि मी सर्व पत्रकार बंधूंना आव्हान करतो, हा प्रश्न राजकारणाचा नसून लोकांच्या आवडीशी निगडीत आहे. त्यामुळं आपण आपल्या विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा विषय मांडून आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा. थोडं म्हणून थांबतो.